वसईमध्ये काश्मीर पाकिस्तान बनणार असं गाणं गायल्यानंतर या ठिकाणी एकच खळबळ माजलेली आहे आणि या ठिकाणी नायगावच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। माझ्यासोबत MIM आहे। आता MIMचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, एक देशाच्या विरोधात गाणं म्हटलेलं आहे, तसं तो मुस्लिम समाजाच्या एका युवकाने म्हटलेलं आहे, त्याला अटक पण केली, काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे का देश विरोधी नारे गाणे जर कुठलं हे लोक हे असं वाजत असेल ते कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्माचं आहे त्यांच्यावर सक्षम कारवाई व्हायला पाहिजे। आता हे कळलेलं आहे का हे गोष्ट इकडे झालेली आहे का। मी स्वतः पण नायगाव पोलीस स्टेशनला मी कॉल देणार आहे, PIशी मी बोलणार आहे आणि केवढी कडक कारवाई केवढी कडक शिक्षा त्याला देता येईल हे MIM आपल्या तर्फे प्रयत्न करणार आहे। बघा असं होतो का इलेक्शनचा जेव्हा वेळ होतो काहीतरी आपल्याच मधले नफरती चिंटू उचलतात दुसरे पक्षावाले आणि कसा एक मुस्लिम धर्माला इस्लाम धर्माला मुसलमानाला किंवा अजून कोणत्या धर्माला बदनाम करता येईल ते प्रयत्न समोरचे ते पार्ट्या बरेच इलेक्शन मध्ये करताच आहेत। पण ज्या कोणी पण हे केलेलं आहे त्याच्या पाठीमागे कसं काय हात आहे, त्याच्या पाठीमागे कुठला चॅनल आहे कुठला नेटवर्क आहे ते बरोबर आम्ही पोलिसांबरोबर आम्ही संपर्क साधू आणि आमचे जे आहे सर्व मित्रमंडळी आमचे सर्व कॅन्डिडेट आम्ही नक्कीच त्याला जे कडक शिक्षा देतील जे कोठडी त्याला जे जास्त तर जास्त म्हणजे पनिशमेंट असेल त्याचं काम आम्ही करू। आणि सर्व MIM याचा विरोध करते का कुठलाही देशविरोधी गाणे जलसे जुलूस नारे जर असतील तर MIM याचा सपोर्ट करत नाही। MIM याच्यावर आपल्या तर्फे काय होते ते कारवाई करायला डिपार्टमेंटला सांगणार आहे। तुम्हाला काय वाटतं ह्यांच्या मागे कोणतरी आहे का, कोणती शक्ती आहे? ते नाही तर ते एकटा किंवा माणूस करूच नाही शकत ना। ते त्याला माहिती आहे का मला केलं तर मी जाणारच आहे आतमध्ये, तर काहीतरी मोठे लोक असतात सत्ताधारी किंवा सांगा मी कोणावर आरोप करते थेट? आता आरोप करायचा म्हणजे तर काय मी कोर्ट नाही बघा, आरोप असतो पण आरोप सिद्ध शिवाय झाल्याशिवाय आपण कोणाला काय बोलू शकत नाही। म्हणून मी कोर्ट नाही, मी काय कुठला तहसीलदार नाही का मी पोलीस डिपार्टमेंट नाही। आता पोलिसांनी त्याला अरेस्ट केलेलं आहे, त्यांच्याकडे काय त्यांचा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही बघू जर ते आरोपी सापडत असेल त्याच्यात कारण मुद्दामून केलेला आहे जज्बात मध्ये केलेला आहे का कुठल्या चॅनलच्या मार्गे खाली त्यांनी हे केलेलं आहे ते सर्व आम्ही पोलिसांना बोलू का तुम्ही तपास काढा। आणि आमच्या तर्फे तर हेच आहे का आम्ही हे आपल्या तर्फे ते जर पोलीस सर कारवाई नाही करत असेल तर आम्ही हे कारवाई करायला त्यांना प्रेशर आणू। ते कुठून आल्याचं मला माहिती आहे। कुठलाही या देशामध्ये कुठल्याही देशाच्या किंवा कुठल्याच्या धार्मिक भावना दुखावणे असे गाणे वगैरे किंवा नारे चालणार नाही आणि MIM याचा कधीच सपोर्ट करणार नाही। या ठिकाणी कोणत्याही धर्माचा असू दे जातीचा असू दे यांनी कोणत्याही समाजाच्या मुस्लिम असू दे किंवा हिंदू असू दे कोणी केला तरी आम्ही MIM त्याचा निषेध करेल आणि त्याच्यावर कडक कारवाई करायला लावेल असं सांगितलं जात आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।